तर नमस्कार, मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा नदीवरती आलोय, पण आज आपण नदीवरती पोहायला नाही आलोय. तर आपल्यासोबत आपला मित्र आलाय अक्षय, त्याला घेऊन आलोय नदी दाखवायला. तर त्याला बघायची होती नदी आणि वेल्दुरातली मंदिरं फिरायची होती. तर पहिल्यांदा मी त्याला नदी दाखवायला घेऊन आलोय आणि त्याच्यानंतर मी त्याला मंदिरं दाखवायला नेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. अक्षयला नदीवर तर घेऊन आलोय, आता पुढे पुढे मंदिरं सुद्धा दाखवूया. तर तुम्ही बघू शकता अक्षय शूट करतोय. गॉगर ऑफिशियल हे पेज आहे इंस्टाला अक्षयचं, आणि युट्यूबला सुद्धा आहे गॉगर ऑफिशियल. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता नदीचं पाणी वाढलंय. त्यावेळी आपण ज्यावेळी पोहायला आलो होतो तेव्हा नदीला पाणी कमी होतं. आता पाण्याचा फोर्स वाढलाय, 2-3 दिवस पाऊस पडतोय. पण तुम्ही नदीचा आवाज ऐकू शकता, किती सुंदर येतोय. पूर्ण जंगलामध्ये नदी आहे. तर या साईडला अक्षय शूट करून घेतोय, आणि अक्षय तर बघतच राहिलाय नदी. होऊ शकता त्या साईडला पाणी वाहत चाललंय. तर तुम्ही पाहू शकता, आपण नदी तर दाखवली अक्षयला. आता आपल्याला मंदिरं दाखवायला घेऊन जायचं आहे. तर पाहू शकता माझ्या मागून अक्षय सुद्धा चालतोय. तर आता आपण मंदिरं बघायला जाऊया. नदी पाहू शकता, एकदम सुंदर नदी आहे वेल्दुरला. कोण कोण या नदीला भेट दिलंय त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. खूप सुंदर नदी आहे. आता आपण दोन झाडांच्या मधून, म्हणजे दोन्ही साईडला झाडी आहे आणि मधून आपण चाललोय, पाहू शकता. तर आता तुम्ही बघू शकता आपण वेल्दूरच्या पुलावरती आलोय. या साईडला अक्षय आहे. अक्षयला आता हा स्पॉट दाखवतो ज्या ठिकाणी नदी खाडीला मिळते. त्या साईडला आपल्या बोटी वगैरे वरती घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवल्या आपल्या बोटी होत्या. या साईडला मोठ्या हा ट्रॉलर आहे. ह्या बोटीने ट्रॉलिंग करतात, म्हणजे जे फिशिंग नेट वगैरे असतात ते ट्रॉलिंगचा एक टाईप असतो फिशिंग करण्याचा. ते डोल वगैरे बांधतात. ते त्याच्यावरती एक मी दुसरी व्हिडिओ बनवेन ज्यावेळी बोटी चालू होतील त्यावेळी. तर आता आपण इथून पुढे जायचं आहे नवानगरला. नवानगरची मंदिरं दाखवायची आहेत अक्षयला. चला तर मग नवानगरला जाऊया. आता आपण आलोय नवानगरच्या विठ्ठल मंदिरात. चला तर मग मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. तर आता तुम्ही पाहिलात, आपण विठ्ठल मंदिरात तर गेलो होतो. त्याच्यानंतर आपण राम मंदिरात आलोय. विठ्ठल मंदिरात आपल्याला हरिपाठ पण मिळालाय संध्याकाळचा. चला तर मग आपण राम मंदिरात जाऊया आणि रामप्रभूंचं दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. एकदम मंदिरामध्ये आल्यावरती एकदम प्रसन्न वाटतंय. रामनवमीला खूप मोठा उत्सव असतो. या मंदिरामध्ये 4 ते 5 दिवस उत्सव चालू असतो. आम्ही देखील या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतो रामनवमीला. आज अक्षय सोबत आलोय, त्यामुळे या मंदिरात येऊन दर्शन सुद्धा झालंय आपल्याला. तुम्ही मंदिर पाहून घ्या. एकदम मंदिरामध्ये आले आले एकदम प्रसन्न वाटतंय, होऊ शकता. आता आरतीची तयारी चालू आहे संध्याकाळची. तर मंदिर मंदिर एकदम सुंदर आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपण राम मंदिरात सुद्धा गेलो. आता आपण गणपती मंदिरात आलोय नवानगरला. एकदम दारातच येऊन थांबलोय. आता आपल्याला ह्या प्रवेशद्वारातून प्रवेश करायचा आहे. चला तर मग गणपती मंदिरात आतमध्ये जाऊया, गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. तर तुम्ही पाहू शकता, आपण गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण आलोय ते म्हणजे नवानगरच्या जेटीवरती.
तुम्ही पाहू शकता माझ्या मागे व्ह्यू भारी आहे एकदम. त्या साईडला आपलं मंदिर आहे, कदाचित दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण त्या साईडला आपलं मंदिर आहे. मला इथून नजरेने दिसतोय मंदिर, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही. मागे पाहू शकता बोटी वगैरे पार्क करून ठेवलेल्या आहेत, पावसाळ्यात त्यामुळे मासेमारी बंद आहे. त्या साईडला काकानी पागळा टाकली नाहीत, जो आपण पागल्यान मच्छी पकडतो तोच पागला काकानी टाकलेला नाहीत. तर बघूया काकांना काय गावलंय, काय पागला ओढतायत काका. तर तुम्ही पाहू शकता काकांनी जाळा सुद्धा टाकला होता, त्यात एकच मासा भेटलाय बोईर, जो आपल्याला सुद्धा पागात गावला होता. आणि तुम्ही माझ्या मागे व्ह्यू बघू शकता. मी तुम्हाला घरातून रोज व्ह्यू दाखवतो, पण आज आपण दुसऱ्या लोकेशनवरती आलो आहे, नवानगरच्या जेट्टीवरती. व्ह्यू सुंदर आहे, इथून दाभोळच आहे, एकदम समोर दिसतोय. ही जी जेट्टी दिसते ती दाभोळची आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त नजारा आहे. संध्याकाळच्या जेटीवरती वगैरे फिरायला यायला खूप भारी वाटतं. थंडगार हवा सुटले पावसाळा असल्यामुळे. मागे अक्षय सुद्धा आहे, अक्षयला सुद्धा मी सर्व गाव फिरवलं आहे. सर्व नाही बोलता येणार, पण लवकरच तुम्हाला भेटेल बगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेल वेलदूर गावाची व्हिडिओ. आणि जो हरिपाठ आज आम्ही शूट केला आहे तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे तुम्ही प्रतीकला सुद्धा सबस्क्राईब करा आणि मला सुद्धा करा. तर पाहू शकता अक्षयसाठी खास आपण टाईम काढून आलो होतो. अक्षयला नदी फिरवली, 3 मंदिरं फिरवली. त्याच्यात आपला लक एवढा मस्त होता की आपल्याला विठ्ठल मंदिर हरिपाठसुद्धा भेटला आहे, राम मंदिरातसुद्धा दर्शन भेटलेलं आहे, त्याच्यानंतर गणपती मंदिरातसुद्धा घेतलेलं आहे, नदीवरती सुद्धा गेलो आहे. आणि आता फायनली आपण जेट्टीवरती आलो आहे. एकदम ते थंडगार हवा सुटले, थोडा वेळ आपण बसायचं आहे, त्याच्यानंतर घरी जायचं आहे. चला तर मग आता पाऊस यायची शक्यता वाटते. आपण आज पूर्ण 3 मंदिरं केली, नदीवरती गेलो, परत आपण आता नवानगरच्या जेटीवर सुद्धा आलो आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे पाऊस येण्याचे भरपूर चान्सेस आहेत, ढग येत आहेत तिकडून. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.